सकाळी सगळ्यात लवकर आवरून मी सुटलोय, बाकी सगळे तर अजून आवरत आहे, काही तर अजून झोपलेले. काल सकाळी 5 वाजता निघणार होते तर 9 वाजता निघले. आज पण 5 वाजता निघणार होते तर 7 तर ऑलरेडी वाजून गेले. निघायचं 7 वाजताच होतं, फक्त नाही असं लवकर आवरलं म्हणून असं नाही काही. एवढ्या वेळचं सांगत होतो आवरा आवरा, आता एंड मोमेंटला निघताना असं करता तुम्ही. काय मग मनोज, झोप आली नाही रात्री? झोप तर खूप मस्त आली, पण एक म्हैस माझ्या साईडला झोपलेली होती. कॉन्टॅक्ट साठी कुल्लीप होती ती. 4 जण मस्त बेडवर झोपले. काहीच आम्हाला खाली झोपून दिलं दोघांना. काहीच आता चेकआउट केला. गोव्याला फक्त झोपण्यासाठी आलो. काहीच बघितलं नाही, फक्त रात्री जेवण केलं. आम्ही जिथं गाडी पार्क केली का तिथे एक बीच आहे, सो लेट्स एन्जॉय द व्ह्यू. बीचवर जाऊन येऊया. दूधसागर वॉटरफॉलचा मॅप लाव. इंडियाचा आयकॉनिक वॉटर, वन ऑफ द आयकॉनिक. गुगल नुसार 10 वाजता आपण तिथे असतो दूधसागरला. 10 निघायचं आपल्याला. अरे माझ्या 5 वाजता उठवायचा ग्रोसरी शॉप से ज्यादा वाईन शॉप आहे. ह्या हॉटेलला अजिबात येऊ नका काहीच. आमचे काल 2360चा बुथचं नाव आलं इथंच बसलं. आणि प्रॉन्स तर अजिबात खाऊ नका तिथं. काउंटर भाई लोकांकडे असते पैसे. प्राइस जास्त सांग ना. ते 1000ला 1 प्लेट असते तरी रिग्रेट नसतं राहिलं त्याला. सीएनजी तन तुम्हाला. अरे रिग्रेट आहे रे भाई, काय दाखवू का शूट. गोव्यामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक क्लासिक आहे. पहिले चांगलं वाटतं, त्याच्या पुढे झालं गाडी तर मागच्याच पेक्षा चांगले. तर गाईज आपण भरपूर जागेवर भेटून वगैरे गेलो होतो, त्यामुळे आता गरज आहे की आपण सर्वांना एक रेनकोट घेतला पाहिजे. जर तुम्ही केरला फिरायला येणार असणार तर सर्वात गरजेचं रेनकोट आहे. तुमच्याकडे काही असलं नसलं, कपडे कोणी बघणार नाही, तुम्हाला रेनकोट खूप गरजेचं आहे. कारण की दर 5-10 मिनिटाला पाऊस सुरू असतो. बाहेर निघायचं म्हणल्यावर सारखं रेनकोट पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही इथं आता रेनकोट घेण्यासाठी थांबलोय. बघू आता प्राइस वगैरे कशी आहे त्याच्या अकॉर्डिंग ठरू. दुकान चला नाही 1000 रेनकोट घेतले आपण, सस्तेवाले घेतले. 200 रुपयाला एक देत होते ते, म्हणजे 1200ला 6 देत होते. आम्ही बार्गेन केला, कितीला घेतलं? 1050 मध्ये डील डन केली. तर काय आपल्याला रेनकोट काय दिसायला थोडी पाहिजे, तर त्यांनी पावसाने आपलं संरक्षण झालं पाहिजे. नुसतं हिरवं, नुसतं हिरवं, एवढं डेन्स आहे बाप. दूधसागरची नदी आहे बघा. आता ह्या नदीचा बनतो काय दूधसागर वॉटरफॉल. खूपच डेंजर प्रॉब्लेम झाला इथं ना. रस्ता बंद केलाय त्यांनी आणि हाच एक रस्ता आहे फक्त इकडे जायला, दूधसागर वॉटरफॉलला जायला. रस्त्यावर बघा किती पाणी, इथनं गाडी जाऊच शकत नाही आणि आपल्याला रिस्क पण घ्यायची नाही गाडी घालवायची. गाईज ही नदी नाहीये, हा रस्ता आहे. इथं रस्ता आहे, इथं नदी वगैरे नाही. पण आता ते रस्ता आहे आणि त्या पुलावरनं पाणी जातं. काय हाच एक रस्ता होता. आम्ही एवढ्या दूर दूधसागर वॉटरफॉलला हे बघण्यासाठी आलो. जाईल मला वाटतं, जाईल ना बाबा, जाईल रे. इथून मी घालू शकतो गाडी, पण मला चालवायची नाही. प्रवीण वे सांगतोय कशी काढायची. अरे येडा आहे का, इथं रस्ता बी दिसत नाही नीट. काय का इम्पॉसिबल रे, येडे का. चला. अरे कुठे चला आता काय. आता काय गेला आपला वॉटरफॉल. आणि काय रेल्वेने एक ऑप्शन आहे, वॉटरफॉल हा जगा आहे. म्हणजे आता स्टेशनवर जायचं, ट्रेन पकडायची का? या एंडला ऐकलं ना आपण. आता गाडी पूर्ण दिवस गोवामध्ये दिवस जातो. तेच विचार राहिलं, टायमिंग बघायला काय आज तिथे गेला असतो. म्हणजे रेल्वे थांबते की दूधसागर बघायसाठी. मग ते काय बी बदलं त्याच्या. बाय संजय. वाघे म्हणे पळ संजय, नाही तर पळवाल बी. पळत ये पळत. दहा बोलू सुद्धा पाहिजे. प्रवीण थांबव ना, प्रवीण. गाडी बघणार आहे माग. ए अरे मस्ती नका करू राव, गाडी बिडी आली आज. तू शूट करते का? याला द्यायला पाहिजे.
त्या बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट समोर त्याला किती चांगलं काय फील येत असेल त्याला काय रे? गाईस तुम्हाला आयलँड दिसत असेल माग आयलँड असेल काय बोलताय त्याला ए भाई तुझा अरे यार बेट 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 आहे गाईज आणि व्ह्यू बघा हा गाईज एकदम मस्त व्ह्यू आहे तुम तो ना असं की गाईज पर हम आ गए. थँक्स संजय डॅड. संजयच्या पप्पांनी गाडी दिली त्याच्यामुळे आज आपण इथे आहे. एकनाथ काकाच्याकडे तुम्ही बघत असाल नियर गोकर्णा 10 किलोमीटर लांब आहे ते इथून. आपण गोकर्ण बीच बघा गाईज आम्ही बीच वर आलोय पण रेनकोट घातले सगळ्यांनी. रेनकोट बघा गाईज आमचे किती इंटरनॅशनल आहे. रेनकोट एकदम 200 रुपयाचे रेनकोट. दूध सागरला फक्त येतो रेनकोट घातला होता तेव्हा खूपच विचित्र दिसत होता. हाय काय फेकलं रे लागल रे एखाद्याला. अरे इकडे फेका पाण्याकडे फेका इकडे नको पैसा. हे ओला नका हो रे बाबा. आपल्याला दुसऱ्या जागेवर जायचंय परत. पटक यही पटक के दे. दंगल दंगल ए होने दो दोनों साइड से मैच होने दो. कम बैक विशाल चल चल चल. पूर्ण भिजलोय. लोक रेनकोट घालून बसलेत. मुलाला पाणी वाढू शकतं त्यामुळे आपण जायला पाहिजे इथून. हे काढतोय मी व्हिडिओ काढत नंतर एडिट करू. काही फायदा नाही झालेला रेनकोटचा. रेनकोट घालून सुद्धा हे भिजताय. थोडे चांगले रेनकोट घ्या. 200 रुपयाच्या नादात लय बचुना बसला आम्हाला. हा गाईज पूर्ण वल्ल झालो का गाईज आपण आधी बीचवर खूप भिजलो पावसात. मग नंतर आता मंदिरात गेलो आम्ही सगळे. पाऊस येत होता पण तरी भिजत गेलो. या मंदिरात पण सगळ्यांना फक्त लुंगी घालावं लागते. शर्ट शॉर्ट्स वगैरे काहीच चालत नाही. या लुंग्या घेतल्या आम्ही अशा. मंदिराचं नाव काय होतं? महाबलेश्वर. आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो इथं. रेनकोट वाल्याने लय भाई आपल्याला टेन. अरे कुलदीप भाईला एखादी चप्पल घेऊन द्या रे. चप्पल घेऊन द्यायला एखादी. अरे भाई कधी खायला नव्हतं भेटलं नाही. कोणी क्षणभर सुद्धा विचार केला नाही आपण कुठं आहे, पब्लिक मध्ये काय आहे. क्षणी कळतं कोण कसं आहे. ज्याच्याकडे सर्वात आधी प्लेट आली ना तो सर्वात बेस्ट. तुला गाईज आयफोन दिवसा बघा किती भारी क्वालिटी देतात. ही रात्रीची क्वालिटी बघा ह्याची आयफोनची. बॅड क्वालिटी खूपच भंगार. व्हेरी बॅड. सबस्क्राईब वगैरे करा. थोडं सबस्क्राईब वगैरे करा. थोडे व्ह्यूज वगैरे इट इज नॉट नेसेसरी प्रवीण दॅट एव्हरीवन शुड हॅव. नाही रे ब्रो आपण तसं नाही म्हटलं. आपण एव्हरीवन हॅव ओपिनियन. यार बोलतोय ना मी. थांब ना. आपण आपलं कंटेंट नाही का प्लस वन प्लस काळ्या उंदऱ्या. ए डोकर टोंडे. अरे काळ्या उंदऱ्या. अरे म्हणे त्या पोलिसाला काय म्हटलं माहिती ना. अरे
ते कोणत्या कोणाच्या मेसवर जायचो रे ते पोरगा एक काळा तोंड्या आता का अरे लहान पोरं खरं बोलता माहिती का खरं लहान पोरं खरं बोलता कधी मेसवर गेलतो सो गाईज आता आम्ही मुरुडेश्वरला आलेलो आहे मध्ये एंट्री मारत होतो तर एक भेटले आम्हाला तुम्हाला रूम देतो म्हणे हॉटेल एकदम बेस्ट बजेट मध्ये तर आम्हाला 700 रुपयामध्ये रूम भेटून गेली आता त्यांना फॉलो करतोय आम्ही आता पुढे जाऊन काय होतं का 7-8 माणसं येते आडवे डायरेक्ट पैसे विषयाकडे चला ठीक आहे म्हणजे अवघड होते आता एकदम कोपऱ्यात घेऊन चालले कुठे घेऊन चालले काय माहिती बोललेलं आहे रूम तर एकदम भारी दाखवली 300 मीटर दांडा वगैरे तर घेतलेला आहे पुढे मला वाटतं डायरेक्ट डेंजर सीन होणार आहे विशालचं कसं तरी वाटतं बाकीचे काही सगळे करून घेते काहीच ते आवडत नाही मला आपल्याला कोणी हात देत लावला त्याला कुठं सो स्टे ट्यून गाईज रूम बघा एसी आहे बेड आहे बाकीच्यांना गाद्या देत आहे संजय यार ब्लॉग मध्ये आला सलग गीझर पण आहे गाईज आणि आमचा लक असा इतका भारी होता गाईज आम्ही तिथे एंट्री मारली आणि ते तिथं गो होते ते डायरेक्ट बोलले आम्हाला की या मग त्यांना आम्ही फॉलो करत इकडे आलो लेट्स हॅव डिनर डिनर यस डिनर खाना ना बोला जा रहा ई का होवे डिनर तर गाईज ह्या ठिकाणी जेवलोय आपण गाईज गाडीचा थोडा इश्यू झालाय एसीचं कंप्रेसर आवाज करतोय जरा जेव्हा एसी चालू करतोय तेव्हा आवाज येतोय गाडीतनं गाईज सेकंड डे संपलाय आपला